नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे जनरल सायन्स स्टँडर्ड 7. त्यातला आज आपण पहिला चॅप्टर शिकणार आहोत, द लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग प्रकारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपण अजूनच त्याला इंटरेस्टिंग करणार आहोत या व्हिडिओ थ्रू. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्हाला काही प्रश्न मधामधात तुम्हाला पॅरेग्राफ एक दोन पॅरेग्राफनंतर काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. त्या प्रश्नाचं कारण म्हणजे तुम्हाला ती कळतं आहे का, तुम्हाला बरोबर आतापर्यंत वाचलेलं तुम्हाला कळतं आहे का, त्यावरून तुम्हाला ते प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत. नंतर सायन्समध्ये तुम्हाला काही काही एक्सपेरिमेंट त्यांनी म्हणजे समोरचा चॅप्टर किंवा एखादा टॉपिक समजवण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचे आहेत. तर शाळेमध्ये बहुतेक ते आता एक्सपेरिमेंट होणे शक्य नाही, म्हणून ते एक्सपेरिमेंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे की ते कशासाठी ते एक्सपेरिमेंट करायला सांगितले होते आणि त्या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी कोणता टॉपिक कोणता कन्सेप्ट तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, चॅप्टर सुरू व्हायच्या पहिलेच त्यांनी तुम्हाला एक रिकॉल दिलेला आहे. ठीक आहे, रिकॉल आहे की लेट्स रिकॉलमध्ये ती मुलगी म्हणते की इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. म्हणजे बघा, तुम्हाला मागच्या वर्षी बायोडायव्हर्सिटी किंवा त्याच्या मागच्या वर्षी असा तुम्हाला एक चॅप्टर असणार डायव्हर्सिटीचा, ज्यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी म्हणजे काय हे तुम्हाला डिफाईन करून सांगितलेलं असणार. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो डायव्हर्सिटी म्हणजे काय. तर डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, प्राण्यांमधली असो, वनस्पतींमधलं असो, किंवा त्यांच्या आणि आपल्या हॅबिट्समधली असो, त्यांच्या आणि आपल्या स्किनमधली, कलर्समधली, स्ट्रक्चरमधली, बॉडी स्ट्रक्चरमधली, बॉडी पार्टमधली असो, त्याला म्हणतात डायव्हर्सिटी. ठीक आहे. तर यांनी विचारलेला डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स म्हणजे यात सगळंच आलं. लिव्हिंग थिंग्समधली जी डायव्हर्सिटी आहे यात सगळं आलं. प्लांट्समधली आली, ॲनिमल्समधली आली. तर ती डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर बघा तुम्हाला मी सांगतो. डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स म्हणजे बघा, आता बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला जे ॲनिमल्स दिसत आहेत, ओल ही हा नॉक्टर्नल प्राणी आहे. नॉक्टर्नल म्हणजे काय, तर रात्री ॲक्टिव्ह असणारा, त्याला म्हणतात नॉक्टर्नल. ठीक आहे, नॉक्टर्नल रात्री ॲक्टिव्ह असणारा प्राणी. तर याची एक वेगळी डायव्हर्सिटी आहे. या प्राण्यांपासून वेगळा आहे. उंट रात्री ॲक्टिव्ह असते का, नाही. जिराफ रात्री ॲक्टिव्ह असतं का, नाही. तर ओल मात्र रात्री ॲक्टिव्ह असते, कारण तो नॉक्टर्नल प्राणी आहे. तर ही झाली त्याची डायव्हर्सिटी. आता उंट हा डेझर्ट रिजनचा प्राणी आहे. आता हा पर्टिक्युलर जॉग्राफिकल रिजनमध्येच आढळतो. हा तुम्हाला काश्मीरमध्ये दिसणार का, नाही. हा तुम्हाला साऊथ इंडियामध्ये दिसणार का, जिथे ह्युमिड क्लायमेट असते तिथे तुम्हाला दिसणार का, नाही. फक्त हा तुम्हाला ॲरिड रिजनमध्ये दिसणार, जिथे पाण्याची कमतरता आहे. ठीक आहे, ॲरिड नाही, तुम्हाला डेझर्ट रिजनमध्ये दिसणार, जिथे पाण्याची कमतरता आहे. जिथे पाण्याची कमतरता आहे तिथेच हाच प्राणी दिसणार तुम्हाला. जिराफ तुम्हाला फक्त ग्रासलँडमध्ये दिसणार, जिथे मोठे मोठे ग्रासलँड आहे, किंवा फॉरेस्टमध्ये तुम्हाला जिराफ दिसणार. नंतर हा जो पोलर बियर आहे हा फक्त तुम्हाला पोलर रिजनमध्ये दिसणार. पोलर रिजन म्हणजे जिथे टेम्परेचर एकदम लो असते, एक्स्ट्रीम लो टेम्परेचर असते, एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशन असते, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर असते. बर्फाळ प्रदेशात तुम्हाला दिसणार हा बियर. आता जे हे कॅक्टस आहे, हा जो कॅक्टस झाडाचा प्रकार आहे, हे जे वनस्पती आहे, हे फक्त तुम्हाला डेझर्टमध्ये दिसणार, जिथे पाण्याची कमतरता आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला म्हणतात जैवविविधता. ठीक आहे. हे बघा, या पिक्चरमध्ये तुम्हाला जे प्राणी दिसत आहे हे एकमेकांपासून वेगळे आहेत. ठीक आहे, हे बघा. तर याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. आता आपण या जो पहिला रिकॉल होता, या रिकॉलचा आपण उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला अशा प्रकारे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर थोडंसं क्वाईट इंटरेस्टिंग. नंतर बघा, आता या एका व्हिडिओमध्ये आपण फक्त काय शिकणार आहोत, तर अडॅप्टेशन. ठीक आहे, अडॅप्टेशनची डेफिनेशन, अडॅप्टेशन म्हणजे काय. नंतर अडॅप्टेशन इन प्लांट्स शिकणार आहोत आपण. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बनवणार आहोत, कारण
एका व्हिडिओमध्ये इतकं सगळं कवर करू शकणं कठीण आहे, म्हणून मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पार्ट 2मध्ये याच चॅप्टरचा जो पार्ट 2 आहे त्यामध्ये तुम्हाला अडॅप्टेशन इन ॲनिमल्स पूर्ण कवर करणार आहोत, आणि जो उरलेला पार्ट आहे या लेसनचा क्लासिफिकेशन आणि जो नॉमेनक्लेचरवाला पार्ट आहे तो पण मी त्या व्हिडिओमध्ये कवर करणार. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण अडॅप्टेशन शिकू आणि अडॅप्टेशन इन प्लांट्स शिकणार आहोत. ठीक आहे, तर इतक्या पॅरेग्राफमध्ये शिकण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे इतक्या पॅरेग्राफमध्ये मी तुम्हाला आधीच समजून सांगितलेलं आहे, डायव्हर्सिटीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. द ग्रेट व्हेरायटी डायव्हर्सिटीची मी तुम्हाला फोटो दाखवले, बस त्या फोटोंचंच इकडे या पॅरेग्राफमध्ये त्यांनी समजवलेलं आहे की डायव्हर्सिटी प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये कशा प्रकारे असते. तर बघा, द ग्रेट व्हेरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर whereas some are to be found in desert which have scarcity of water. Some plants are found only in snowy region. आता यात काय म्हटलेलं आहे त्यांनी, काही प्लांट्सला फ्लावर कलरफुल असतात, काही प्लांट्स फक्त प्लांट्सवर फक्त काटे असतात, किंवा काही प्लांट्स वॉटरमध्ये सर्वाईव्ह करू शकतात, तर काही प्लांट्स डेझर्ट रिजनमध्ये जिथे स्कॅरिसिटी ऑफ वॉटर आहे तिथे पण सर्वाईव्ह करू शकतात. काही प्लांट्स फक्त स्नोवी रिजनमध्येच आढळतात. बघा, काही प्लांट्स फक्त स्नोवी रिजनमध्येच आढळतात. फक्त यांनी काय म्हटलेलं आहे, ओनलीचा अर्थ काय आहे की इथे यांनी पर्टिक्युलर म्हणजे प्रत्येक वनस्पतीची एक पर्टिक्युलर जॉग्राफिकल रिजनचा सुद्धा यांनी इथे सांगितलेलं आहे की काही वनस्पती आहे ज्या पर्टिक्युलर त्याच रिजनमध्ये आढळतात. ठीक आहे, आपण जनरली म्हणू नाही शकत तिथे फक्त आपण पर्टिक्युलर म्हणू शकतो, कारण इथे ओनली वापरलेला आहे त्यांनी. तो ओनलीचा अर्थ हा आहे की काही जे प्लांट्स आहेत ते फक्त ओनली फाउंड इन डेझर्ट रिजन. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर इन डेझर्ट रिजन, म्हणजे ते वनस्पती पर्टिक्युलर इन डेझर्ट रिजनमध्येच आढळते, जनरली नाही. ठीक आहे, तर काही वनस्पती अशी आहे जी पर्टिक्युलरली स्नोवी रिजनमध्येच आढळते, काही वनस्पती अशी आहे जी पर्टिक्युलरली वॉटरमध्येच आढळते. ठीक आहे, तर इथे त्यांनी ओनली म्हणून हे पण समजवलेलं आहे की पर्टिक्युलरली काही वनस्पती तिथेच आढळतात, दुसरीकडे त्या आढळत नाहीत. ठीक आहे, नंतर काही प्लांट्स मायक्रोस्कोपनी दिसू शकतात, म्हणजे ते इतके सूक्ष्म असतात. तर काही प्लांट्स ह्यूज इन साईज असतात, जसे की वड झाले, पिंपळ झाले, हे ह्यूज इन साईज असतात. तर प्लांट्सप्रमाणेच ॲनिमल्समध्ये सुद्धा डायव्हर्सिटी आहे. सम युनिसेल्युलर्स आहेत, सम मल्टीसेल्युलर्स आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एकाच सेलचे, जसे अमिबा. मल्टीसेल्युलर म्हणजे मल्टीसेलवाले. सम आर वर्टब्रेट्स अँड व्हेराज अदर्स आर इनवर्टब्रेट्स. आता वर्टब्रेट्स आणि इनवर्टब्रेट्स म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो मी हे तुम्ही कदाचित मागच्या वर्षी तुम्हाला झालं असणार, वर्टब्रेट्स आणि इनवर्टब्रेट्स. वर्टब्रेट्स आणि इनवर्टब्रेट्स म्हणजे ज्या प्राण्यांना बॅकबोन्स आहेत, ॲनिमल्स विथ बॅकबोन्स त्यांना म्हणतात वर्टब्रेट्स, आणि ॲनिमल्स विदाऊट बॅकबोन्स त्यांना म्हणतात इनवर्टब्रेट्स. आता बघा, ॲनिमल्स विथ बॅकबोन्स म्हणजे ज्यांना स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड मानेच्या मागे असतो बघा, स्पायनल कॉर्डला सगळ्या बोन्स अटॅच असतात, म्हणजे स्पायनल कॉर्डच एक मेन बोन असते शरीरातली. त्या बोनवरच आपला पाठीचा कणा असतो, आपलं पोश्चर असतो, आपल्या बॉडीचं पोश्चर असतो, किंवा आपले लेग्स, आपले हँड सगळे हे स्पायनल कॉर्डवर डिपेंड असतात. तर त्याप्रमाणे बघा, प्रत्येक प्राण्यामध्ये हे जे वर्टिब्रेट्स ॲनिमल्स आहेत, त्या वर्टिब्रेट्स ॲनिमल्समध्ये स्पायनल कॉर्ड असतो, कारण ते वर्टिब्रेट्स म्हणजे वर्टिब्रेट्स ॲनिमलमध्ये ज्या ॲनिमलमध्ये स्पायनल कॉर्ड असतो आणि बॅकबोन्स असतो त्यांना वर्टिब्रेट्स ॲनिमल्स म्हणतात. त्यात फिश येते, ठीक आहे, बर्ड्स पण येतात, रेप्टाईल्ससुद्धा येतात, मॅमल्स येतात, ॲम्फिबियन्स येतात. आता ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, मॅमल्स हे सगळं तुम्हाला मी अडॅप्टेशन इन ॲनिमल जेव्हा आपण कवर करू त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ॲम्फिबियन्स म्हणजे काय, कार्निवोरस म्हणजे काय, रेप्टाईल्स म्हणजे काय, मॅमल्स म्हणजे काय, ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय, हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये कवर करू. ठीक आहे, तर यात फक्त मी तुम्हाला शॉर्टली एक इंट्रोडक्शन देणार आहे फक्त इनवर्टब्रेट्स आणि वर्टब्रेट्स म्हणजे काय, तुम्हाला फक्त त्या पॅरेग्राफमध्ये तेवढं सांगितलेलं आहे, मी तुम्हाला तेवढंच सांगणार आहे. ठीक आहे, तर इनवर्टब्रेट्समध्ये फक्त इन्सेक्ट्स येतात. इन्सेक्ट्समध्ये बॅकबोन्स नसतात, तर फक्त इनवर्टब्रेट्समध्ये फक्त इन्सेक्ट्स येतात. ठीक आहे, इन्सेक्ट्समध्ये मग स्पायडर, स्नेल्स हे झाले, प्रोटोझोआ. ठीक आहे, नंतर हे बघा, हे अशा प्रकारचे इन्सेक्ट्स येतात, फ्लाईज, माशा, तर हे इनवर्टब्रेट्समध्ये येतात. ठीक आहे, तर चला आता बघा, हे वर्टब्रेट्स आणि इनवर्टब्रेट्स हा तुम्ही एक तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून, तर तुम्हाला हे बरोबर लक्षात येणार वर्टब्रेट्स आणि इनवर्टब्रेट्स म्हणजे काय. तर याची इतकीच डेफिनेशन आहे की ॲनिमल विथ बॅकबोन्स तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता, आणि ॲनिमल्स विदाऊट बॅकबोन्स. ठीक आहे, चला तर पुढं चलूया आता आपण.
नंतर या एवढ्या याच्यात त्यांनी तेवढंच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढ्या पॅरेग्राफमध्ये. नंतर मग त्यांनी ॲनिमल्सचे क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल, टेरेस्ट्रियल ॲनिमल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एक्सेट्रा. हे तुम्हाला फक्त डायव्हर्सिटी दर्शवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला पुढे हे एक्सप्लेन करून सांगणार आहे पुढच्या पार्ट 2मध्ये, ठीक आहे. तर आता तुम्ही याचा काही विचार करू नका, ठीक आहे. तुम्हाला हे मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय, टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे काय, ॲम्फिबियन ॲनिमल्स म्हणजे काय, ठीक आहे. तर नंतर आता यांनी बघा इथे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला, हा प्रश्न नक्कीच या पॅरेग्राफवर अवलंबून असणार. त्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे त्यांनी, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप, कॅन यू एलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. त्या प्रश्नात त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की जे काश्मीरमधले प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ही राजस्थानच्या प्लांट्स आणि ॲनिमल्स सारखे असतात का. तर याचं उत्तर असणार ऑब्व्हियसली नाही. कारण काय, आपण वरच्या पॅरेग्राफमध्ये काय शिकलो की प्रत्येक रिजनमधल्या प्राण्यांमध्ये आणि प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी असते, ठीक आहे. डायव्हर्सिटी असते, ते सेम असतात का, नाही. सेम कशामुळे नसतात ते, त्या डायव्हर्सिटी का असते याचं कारण आहे अडॅप्टेशन. तर हेच पुढं आपण शिकणार आहोत. तर ठीक आहे, याचं इलॅबोरेशन वगैरे आपण ह्या अडॅप्टेशन वगैरे शिकल्यानंतर याचं इलॅबोरेशन तुम्ही स्वतःच देऊ शकता. तुम्ही स्वतः आता काय करायचं, मी तुम्हाला चॅप्टर शिकवणं आहे, ॲडॅप्टेशन शिकवणं झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचं इलॅबोरेशन करून बघा की काय डिफरन्स असू शकते, नेमका काय काश्मीर आणि राजस्थानमधल्या स्पेसिसमध्ये काय डिफरन्स असू शकते, ठीक आहे. त्यात फक्त तुम्ही प्लांट्स आणि ॲनिमल्सच तुम्ही ह्युमन बिंग्स पण त्यात घेऊ शकता, ठीक आहे. ह्युमन बिंग्स पण तुम्ही त्यात कन्सिडर करू शकता आणि ह्युमन बिंग्सच्या तुम्ही हॅबिट्स पण त्या डिफरन्शिएट करू शकता तुम्ही काश्मीरमधल्या आणि राजस्थानमधल्या हॅबिट्ससुद्धा. तुम्ही स्वतः करायचं आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते करून दाखवणार, ठीक आहे. तर चला आता आपण अडॅप्टेशन शिकूया. अडॅप्टेशन म्हणजे नेमकं काय. तर अडॅप्टेशन म्हणजे बघा, तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. अडॅप्टेशन म्हणजे बघा, आता उन्हामध्ये आपली स्किन काळी होते, ठीक आहे. हे तुम्हाला माहीतच असणार, उन्हामध्ये आपली स्किन काळी होते. तर ती स्किन हळूहळू बघा, तुम्ही पहिल्यांदा जर उन्हात गेले म्हणजे तुम्ही नेमके समजा घरात तुम्ही बसलेले आहे शांततेत, AC मध्ये बसलेले, एकदम थंड हवेत कूलरसमोर बसलेले आहे. तुम्ही एकदम उन्हात गेल्यानंतर तुम्हाला थोडासा कदाचित त्रास होऊ शकतो त्या हीटचा, ठीक आहे. नंतर तुम्ही काय कंटिन्युअसली तुम्ही उन्हात काम करत आहे तर तुमच्या शरीरात काय होते, एक मेलानिन नावाचं तुमच्या शरीरात एक जे काय म्हणतात त्याला, मेलानिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होते तुमच्या शरीरामध्ये, हार्मोन मेलानिन नावाचं, ठीक आहे. हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये नाही आहे, तुम्हाला पण पुढं त्याचं काम पडणार. तर तुम्ही आता काही लक्ष नका. मेलानिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होते. तर मेलानिन नावाचं हार्मोन सिक्रेट होते कशामुळे, तर ती काय करते, ते तुम्हाला उन्हात काम करायला मदत करते, ठीक आहे. उन्हामध्ये काम करायला मदत करते. तर हे काय झालेलं आहे, हे अडॅप्टेशन झालेलं आहे. जर रोज तुम्ही ती ॲक्टिव्हिटी करत आहे तर तुमची बॉडी काय करणार, त्या सवयी अडॅप्ट करून टाकणार. तुमची बॉडी त्या सवयी अडॅप्ट करणार आणि पुढं तुम्हाला मग सर्वायवलसाठी हार्ड जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही सर्वाईव्ह करू शकणार. कारण त्याचं कारण काय, तुम्ही का बरं सर्वाईव्ह करू शकत आहे, कारण तुमची बॉडी अडॅप्ट झालेली आहे त्या प्रकारे. ते जे ग्रॅज्युअल चेंजेस झालेले आहे तुमच्या बॉडीमध्ये, त्या ग्रॅज्युअल चेंजेसमुळे तुमची बॉडी सराउंडिंगच्या टेम्परेचरसोबत किंवा सराउंडिंगच्या क्लायमेटसोबत सर्वाईव्ह होऊ शकते, कारण ती अडॅप्ट केलेली आहे ती हॅबिट, ठीक आहे. आता तुम्हाला याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला अजून मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बघा, एक हिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आहे, त्यांनी एक आयलँड होता, ठीक आहे. खूप वर्षापूर्वीचा जेव्हा होमोसेपियन्सचा जेव्हा कालखंड होता तेव्हाची गोष्ट आहे. एक आयलँड होता. त्या आयलँडवर बघा एक फॅमाईन आला होता. म्हणजे फॅमाईन म्हणजे पूर्ण जो अन्न पिकत नव्हतं त्या जमिनीवर. म्हणजे इतकी जमीन ही झाली होती की त्या जमिनीवर अन्न पिकत नव्हतं. अन्न न पिकल्यामुळे काय झालेलं होतं, जे मोठे मोठे प्राणी होते, ठीक आहे, जे मोठे मोठे प्राणी ज्यांना अन्न जास्त लागत होतं किंवा मोठे मोठे जे माणसं होते हट्टेकट्टे चांगले फिट, त्या माणसांना काय सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांना अन्न खूप लागत होतं, पण अन्न पिकणं बंद झालं होतं त्या आयलँडवर. त्यामुळे काय झालं, हे लोक जे आहे हे सर्वाईव्ह करू शकले नाही त्या आयलँडवर. जे मोठे मोठे प्राणी आहे, जे मोठे मोठे ॲनिमल्स होते, जे मोठे मोठे ह्युमन बिंग्स होते किंवा ज्यांना जास्त अन्न लागत होते, हे सर्वाईव्ह करू शकले नाही तिथे. त्यामुळे ते मरण पावले. तर तिथे वाचले कोण,
प्राणी, तर रॅटसारखे प्राणी तिथे वाचले, कारण रॅटला अन्न कमी लागते. रॅट्स, काही इन्सेक्ट्स, स्नेक्स, जे लहान लहान प्राणी होते ते तिथे वाचले. ते सर्वाईव्ह करू शकले, कारण काय, त्यांची अडॅप्टेबिलिटी सर्वाईव्ह करू शकत होती. कारण काय, तर त्यांना त्यांच्या फूड हॅबिट्स काय होत्या, त्यांना कमी प्रमाणात अन्न लागत होतं. ठीक आहे, ते कसाही आपला निवारा करू शकत होते. आणि काही जे माणसं, जे 3 फुटापर्यंत ज्यांची हाईट होती, ठीक आहे, 3 फुटापर्यंत ज्यांची हाईट होती, ते जगू शकले, ते सर्वाईव्ह करू शकले. तर तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे कमीत कमी 1000 वर्षापर्यंत त्या आयलँडवरच्या लोकांची हाईट 3 फुटापर्यंतच होती. ठीक आहे, 3 फुटाचे लोक होते तिथं. तर ते काय झालं, आता त्यांची अडॅप्टेबिलिटी तशी झाली, म्हणजे काय झालं, त्यांची हाईट अडॉप्ट झाली तिथे, त्या सराउंडिंगमुळे त्यांची हाईट अडॉप्ट झाली. ठीक आहे, तर पुढं त्यांना त्या सर्वायवलसाठी त्यांना त्रास सहन करावा लागला का, नाही, इझिली सर्वाईव्ह करू शकत गेले ते, कारण त्यांच्या बॉडीत तसे चेंजेस झाले. पहिले त्यांची हाईट कशी होती, चांगली मोठी होती. नंतर काय झालं, तिथे अन्नाचा तुटवडा भासल्यामुळे त्यांची हाईट हळूहळू तिथे असे लोक जन्मत गेले की ज्यांना अन्नसाठा कमी लागतो, ज्यांना अन्न कमी लागतो जगण्यासाठी, सर्वाईव्ह करायसाठी अन्न ज्यांना कमी लागतो, असे लोक तिथं सर्वाईव्ह करू शकले. तर हे त्यांच्या बॉडीमध्ये काय झालं, हे बॉडीमध्ये त्यांच्या चेंजेस ऑकर झाले ना. काय झाले, हाईट पहिले एवढी होती का, नव्हती, आता हाईट काय झाली, कमी झाली. हे काय झाले, हे बॉडीमधले चेंजेस झाले. तर हे चेंजेस कशासाठी झाले, सर्वाईव्ह करण्यासाठी, सराउंडिंगची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस झाले, या चेंजेसलाच म्हणतात अडॅप्टेशन. ठीक आहे, कदाचित तुम्हाला हे समजलं असणार असं मी गृहीत धरतो, कारण अडॅप्टेशनमध्ये दुसरं काही समजवण्यासारखं आहेच नाही. अडॅप्टेशन म्हणजे सिंपल तुमची हॅबिट बनली जाते, एखादी तुमच्या बॉडीची हॅबिट बनली जाते. कशासाठी, तर सर्वाईव्ह करण्यासाठी. जी सराउंडिंगची कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी जे तुमच्या बॉडीमध्ये जी एक हॅबिट बनली जाते, तुमच्या बॉडीची हॅबिट बनते, त्या हॅबिटलाच म्हणतो आपण अडॅप्टेशन. ठीक आहे, तर अडॅप्टेशन तुम्हाला नक्कीच समजलं असणार. तर आता हा इथे अडॅप्टेशन इन प्लांट्स मधला तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. चार्ट आपण नंतर सोडू, कारण हे तुम्हाला पहिले अडॅप्टेशन इन प्लांट्स तुम्हाला मी शिकवतो, त्यानंतर हा चार्ट तुम्ही सोडवा. तर आपण पहिला टॉपिक बघा. पहिला टॉपिक आपण अडॅप्टेशन इन प्लांट्समधला पहिला टॉपिक आहे अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ठीक आहे, ॲक्वॅटिक प्लांट्समधलं अडॅप्टेशन. तर ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये म्हणजे काय, तर पाण्यातले झाडं म्हणजे काय, तर बघा, तुम्ही एखाद्याच्या घरी फिश पॉट वगैरे असणार, तर फिश पॉटमध्ये किंवा तुम्ही कुठे पार्कमध्ये किंवा अशा जिथे मासोळी संग्रहालय वगैरे असते तिथे तुम्ही जाऊन बघितलं असणार. तर त्या जे ओशन सरफेस म्हणतो आपण ज्याला, जो खालचा भाग असते नदीचा किंवा कोणत्या पॉन्डचा, तर तिथे कसे एक वेगळ्या प्रकारची वनस्पती जगत असते. तर त्या वनस्पतीला म्हणतात ॲक्वॅटिक प्लांट्स. तर त्यात जनरली म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असणार कमळाचं झाड, कमळाची फुलं, तर हे झाले ॲक्वॅटिक प्लांट्स. ठीक आहे, तर आता जे सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला अडॅप्टेशन म्हणजे मी सांगतो तुम्हाला, अडॅप्टेशनमध्ये 2 क्लासिफिकेशन आहे अडॅप्टेशनचे. ठीक आहे, अडॅप्टेशनचे 2 क्लासिफिकेशन आहे. त्यात पहिले येते एक स्ट्रक्चरल अडॅप्टेशन आणि एक येते बिहेवियरल अडॅप्टेशन. आता स्ट्रक्चरल अडॅप्टेशन म्हणजे काय, तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये झालेलं अडॅप्टेशन. म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे बघा, एखाद्या प्राण्याची बॉडी, आता प्राण्याच्या बॉडीमध्ये झालेलं चेंजेस त्याला म्हणतात स्ट्रक्चरल अडॅप्टेशन. म्हणजे समजा मासोळीला पोहण्यासाठी एक ग्रिल्स श्वास घ्यायसाठी, पाण्यामध्ये श्वास घ्यायसाठी गिल्स दिलेले आहे तिला, तर त्या गिल्सला काय म्हणू शकतो आपण, स्ट्रक्चरल अडॅप्टेशन. ठीक आहे, आणि बिहेवियरल अडॅप्टेशन म्हणजे काय, तर फूड हॅबिट्स, म्हणजे जनरली फूड हॅबिट्स येतात बिहेवियरल अडॅप्टेशन म्हणजे. काही म्हणजे बिहेवियरल अडॅप्टेशनमध्ये फूड हॅबिट्स येतात, की काही ॲनिमल्स कार्निवरस असतात, काही हर्बिवरस असतात. वनस्पतींमध्ये सुद्धा येतात सॅप्रोफायटिक प्लांट्स, पॅरासिटिक प्लांट्स, ऑटोट्रॉफिक प्लांट्स. आता हे पुढं समजणार आहे तुम्हाला या फूड हॅबिट्स कशा आहेत. तर ठीक आहे, हे मी तुम्हाला
हा ब्रॉड व्ह्यू दिला तुम्हाला मी की अडॅप्टेशनच्या 2 क्लासिफिकेशन आहे. हे क्लासिफिकेशन तुम्हाला बुकमध्ये नाही आहे, परंतु मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे की कसं स्ट्रक्चरल अडॅप्टेशन असते, एक बिहेवियरल अडॅप्टेशन असते. स्ट्रक्चरल अडॅप्टेशन म्हणजे बॉडीमध्ये होणारे चेंजेस आणि बिहेवियरल अडॅप्टेशन म्हणजे हॅबिटमध्ये होणारे चेंजेस. ठीक आहे. तर बघा अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट बघू आपण. तर हे तुम्हाला ट्रायथिसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एक वेळा ऑब्झर्वेशन करा म्हणून एखाद्या पॉन्डचं किंवा एखाद्या नदीचं ऑब्झर्वेशन करा आणि त्यातले जे ॲक्वेटिक प्लांट आहे आणि टेरेस्ट्रियल प्लांट आहे यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही स्वतः तपासा. ठीक आहे. तर करून बघा ते. कुठे जवळपास काही पाण्याचा पॉन्ड वगैरे असणार तर पहा त्यातली वनस्पती कशी वेगळ्या प्रकारची आहे आणि जे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, जे आपले प्लांट्स आहेत आपल्या घरासमोर उगणारे जे वनस्पती आहेत त्यांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. हे तुम्ही नोटीस करू शकता घरीच. तर बघा ॲक्वेटिक प्लांटमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय ॲक्वेटिक प्लांट्सच्या. तर सम ॲक्वेटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. ठीक आहे. म्हणजे काही प्लांट्स बघा ॲक्वेटिक प्लांट्स फर्मली रूटेड असतात. हे प्लांट्स बघा हे जमिनीमध्ये फर्मली रूटेड आहे. ठीक आहे. खूप खोलपर्यंत गेलेलं आहे. नंतर देअर स्टेम्स आर सबमर्ज व्हाईल लीव्ज अँड फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस. ठीक आहे. त्यांचे लीव्ज आणि फ्लावर्स हे फ्लोट करतात. ही कॅरेक्टरिस्टिक्स हे विशेषतः आहे ॲक्वेटिक प्लांट्सची. ठीक आहे. तर त्याचे फ्लावर्स आणि लीव्ज पाण्यावर तरंगतात, फ्लोट होतात म्हणते. तर हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. काही प्लांट्स तर एंटायरली अफ्लोट असतात, म्हणजे त्याच्या मुळापासून तर पानं फुलं सगळं फ्लोट करत असते. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन सॉईल. त्यांचे रूट बघा. आता बघा यात बघा या पिक्चरमध्ये बघा. या पिक्चरमध्ये हा जो प्लांट आहे याचे जे रूट्स आहेत हे फर्मली रूटेड आहेत जमिनीमध्ये. ठीक आहे. तर हा जो कमळाचा प्लांट आहे याचे शॉर्ट रूट आहेत, जास्त फर्मली रूटेड नाही आहेत, अंडरपर्यंत गेलेले नाही आहेत. आणि याचे जे पानं आणि फुलं आहेत हे फ्लोट करत आहेत पाण्यावर. नंतर आता हे जे आहेत हे प्लांट्स याचे रूट्स फायब्रस आहेत आणि याचे रूट्स शॉर्टच आहेत, परंतु ते सॉईलशी अँकर्ड नाहीत आहेत, म्हणजे सॉईलशी कनेक्ट नाही आहेत. ते पूर्ण फ्लोट करत आहेत, म्हणजे पानापासून रूटपर्यंत सगळं फ्लोट करत आहे. आणि जे हे आहेत ह्याचे फायब्रस रूट आहेत, हे पण जमिनीशी यांचा कॉन्टॅक्ट नाही आहे आणि टोटल फ्लोट करत आहेत ते पाण्यावर. तर याचं कारण म्हणजे जमिनीशी रूटचा कॉन्टॅक्ट असणं म्हणजे नेमकं काय, तर जमिनीतून ते काहीतरी न्यूट्रिएंट्स घेत आहेत. त्यांच्या ज्या ग्रोथसाठी, त्या झाडांच्या ग्रोथसाठी त्यांना न्यूट्रिएंट्स लागतात आणि ते न्यूट्रिएंट्स फक्त वॉटरमधून ते घेऊ नाही शकत, कारण फक्त वॉटरमधले न्यूट्रिएंट्स त्यांना गरजेचे नसतात, तर त्यांना जमिनीतले सुद्धा न्यूट्रिएंट्स लागत असतात. म्हणून ते फर्मली रूटेड आहेत जमिनीमध्ये सुद्धा. परंतु हे जे प्लांट्स आहेत ज्यांचे रूट्स जमिनीमध्ये नाही आहेत, ज्यांचे रूट्स जमिनीमध्ये नाही आहेत, तर त्यांना फक्त पाण्यातले न्यूट्रिएंट्स लागतात ग्रोथ करायसाठी. ठीक आहे. त्यांना सॉईलमधल्या न्यूट्रिएंट्सची गरज नाही. ठीक आहे. तर हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या प्लांट्सची, तर ॲक्वेटिक प्लांट्सची. ठीक आहे. आणि हे बघा इकडे एक टेरेस्ट्रियल प्लांट आहे. टेरेस्ट्रियल प्लांट ऑब्व्हियसली ॲक्वेटिक प्लांट्सचं वेगळंच असणार, त्यात डायव्हर्सिटी असणारच. ठीक आहे. बघा आता ही झाली एक कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स बघा. The surface of leaves and stems of many aquatic plants are covered with waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon. आता बघा यात ही पहिली झाली कॅरेक्टरिस्टिक्स. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स यात का म्हटलेलं आहे की जे लिव्सचे जे सरफेस आहेत बघा, जे लिव्सचे जे सरफेस आहे, हा जो लिव्सचा सरफेस आहे कमळाचा, तर हा याची एक वॅक्सी लेअर कवर्ड राहते या लिव्सला. आता वॅक्सी लेअरचं काम काय आहे, तर ते वॅक्सी लेअर काय करते, वॉटर रिपेल करते. बघा तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्ही टेरेस्ट्रियल प्लांटचे काही लिव्स घ्या, म्हणजे समजा पिंपळाच्या पानाचे काही पानं घ्या, पिंपळाच्या झाडाची काही पानं घ्या किंवा वडाच्या झाडाची काही पानं घ्या आणि कमळाच्या झाडाची पानं घ्या. ठीक आहे. ते पाण्यात टाकून ठेवा आणि काही वेळानंतर काढा. तर काय होणार, जे हे या झाडाचे जे टेरेस्ट्रियल प्लांटचे जे पानं आहेत ते पानं काय होणार, सडून जाणार, रॉट होऊन जाणार. आणि जे कमळाच्या झाडाचे पानं आहेत ते रॉट नाही होणार, ते तसेच्या तसेच तुम्हाला मिळणार, कारण त्यांच्यात एक कॅपॅसिटी आहे, ते वॉटर रिपेल करू शकतात, म्हणजे वॉटर जमा होऊ देत नाहीत. त्यांच्या लिव्सवर एक अशी वॅक्सी लेअर अडॅप्ट केलेली आहे त्यांनी
की एक अशी वॅक्सी लेअर असते त्यांच्या लीव्सवर की ते वॅक्सी लेअर काय करते, जे वॉटर ड्रॉप्स वगैरे जे असतात, पाण्याचे जे ड्रॉप्स किंवा पाण्याचे थेम्स किंवा पाणी साचलेलं असते त्या पानावरती इझिली रिपेल करते. तर या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये बघा तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे तिने, त्या मुलीने, की व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स, म्हणजे या पानावरून जर एखादा वॉटर ड्रॉप असला तर तो इझिली का बरं खाली कोसळतो, तो त्यावर थांबत का नाही, ते पान ते ॲब्झॉर्व करत का नाही वॉटर. कारण काय, तर त्याचं कारण आहे एक वॅक्सी लेयर कोटेड असते, ते वॅक्सी लेयर कोटेड असते ते झाडाचं पान. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नात पण काय म्हटलेलं आहे ना, व्हाय डोंट द लीव्ज ऑफ द प्लांट्स रॉट इन वॉटर. त्याचं पण कारण तेच आहे की वॅक्सी लेयर कोटेड असते. वॅक्सी लेयर कोटेड असल्यामुळे काय, तर पाणी त्याच्यावर थांबत नाही जास्त वेळ आणि पाणी ॲब्झॉर्ब होत नाही त्या लीव्ज, ते लीव्स पाणी ॲब्झॉर्ब करत नाही, ते इझिली रिपेल करते पाणी. त्यामुळे काय, ते खूप वेळपर्यंत किंवा खूप दिवसापर्यंत ते तसंच राहू शकते, ते पान रॉट होत नाही ते. ठीक आहे. हे झाले तुमच्या पहिल्या 2 प्रश्नांचे उत्तरं. नंतर अजून काय म्हणते, तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय म्हटलेली आहे त्यांनी, की लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक रिबन. आता स्लेंडर लाईक म्हणजे असा, हे रिबन लाईक स्ट्रक्चर राहते त्या लीव्सचं आणि थिन राहतात. त्याचं कारण काय, तर ते इझिली जो धिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर, म्हणजे जो वॉटरचा जो फास्ट करंट आहे त्या करंटसोबत विथस्टँड करायसाठी हे त्यांना हेल्प्स करते. म्हणजे या करंटमुळे काय होते, हे तुटून तिकडे वाहून जात नाही, तर ही फक्त मूवमेंट करते, इकडे हालते तिकडे हालते, फक्त ते डोलते. त्या पाण्याच्या करंटमुळे ते काय होते, इकडून तिकडे फक्त मूवमेंट करते इझिली, कारण त्याचं स्ट्रक्चर जसं आहे, रिबन लाईक स्ट्रक्चर बनलेलं आहे त्या झाडाच्या पानाचं, तर ते ब्रेक होत नाही ते त्या पाण्यामुळे आणि वाहून जात नाही. तर हे झालेलं आहे स्ट्रक्चरल अडॅप्टेशन. या स्ट्रक्चरल अडॅप्टेशनमुळे काय होतं, ते सर्वाईव्ह करू शकत आहे. कळते तुम्हाला, म्हणजे या त्याचं जे ही जी त्याच्या शरीराचं जे स्ट्रक्चर आहे या प्लांटच्या, ज्या प्लांटचे जे लीव्सचं स्ट्रक्चर आहे रिबन लाईक, तर ही काय करत आहे, ओशन रनिंग वॉटरमध्ये सर्वाईव्ह करायला त्याला मदत करत आहे त्या झाडाला, की तो इझिली सर्वाईव्ह करू शकला पाहिजे. तो पाण्याच्या जोरात आलेल्या लाटेमध्ये वाहून गेला नाही पाहिजे, ते झाड इझिली सर्वाईव्ह करू शकलं पाहिजे, म्हणून त्याचं जे पानाचं जे स्ट्रक्चर आहे रिबन लाईक, हे त्याला सर्वाईव्ह करू शकत आहे. तर हे कोणतं अडॅप्टेशन आहे, स्ट्रक्चरल अडॅप्टेशन आहे. ठीक आहे. नंतर एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. आता बघा, पेटिओल्स आणि एअर स्पेस म्हणजे काय बघा, ही जी स्टेम आहे, या स्टेममध्ये बघा कसे छिद्र आहेत, म्हणजे ही काय, ही स्टेम अंदरून पोकळ आहे. तर आता तुम्ही पाण्यावर कोणती पण पोकळ वस्तू टाकली तर ती तरंगणारच, तर त्यामुळे त्या तरंगायसाठी ही जी असं जे स्टेमचं स्ट्रक्चर आहे ही त्याला मदत करते तरंगायसाठी. ठीक आहे. त्याला डुबू देत नाही त्याला पाण्यामध्ये. तर हे कमळाची तुम्ही बघा, कमळाची स्टेमसुद्धा पोकळ राहते अंदरून. ठीक आहे. एअर स्पेस राहते त्यात आणि पेटिओल्स राहतात. तर ह्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲक्वॅटिक प्लांट्सच्या, ज्या त्यांना पाण्यामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी मदत करतात. तर ठीक आहे, हा झाला तुमचा एक टॉपिक झाला या चॅप्टरमधला, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. यामध्ये आपण शिकलो की ॲक्वॅटिक प्लांट्सचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि कशामुळे ते इझिली पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. नंतर अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्समध्ये काय आहे आता, अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. ठीक आहे. आता यात हे शिकवायच्या पहिले तुम्हाला त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ठीक आहे. आता हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक समजवण्यासाठी तुम्हाला मदत करणार. ठीक आहे. हा एक्सपेरिमेंट आता काय म्हणते तो एक्सपेरिमेंट बघा. टेक 2 पॉटेड प्लांट्स, 1 कॅक्टस अँड द अदर अ लिफी प्लांट. ठीक आहे. म्हणजे पॉटेड प्लांट्स म्हणजे काय, तर जिवंत प्लांट. पॉटेड म्हणजे पॉटमध्ये लावलेले, म्हणजे जे जगत आहेत. समजा एखाद्या कुंडीत असो किंवा एखाद्या बॉक्समध्ये असो, ते प्लांट घ्या म्हणते. कोणते प्लांट घ्या म्हणते, एक कॅक्टस. ठीक आहे. आणि एक लिफी प्लांट, म्हणजे कोणतं लिफी प्लांट म्हणजे कोणतं पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. छोटं प्लांट, गुलाबाचं किंवा कोणतंही घेऊ शकता. तर एक कॅक्टस आणि अदर लिफी. आता त्याला काय म्हणतात, टाईट प्लॅस्टिक बॅग्स बांधा. ठीक आहे. त्याच्या लीव्जला. आता कॅक्टसला लीव्ज नसतं, स्टेमच असते. स्टेमला टाईट बॅग बांधा म्हणते, प्लास्टिक बॅग, आणि ते उन्हामध्ये ठेवा. नंतर ठीक आहे, उन्हामध्ये ठेवल्यानंतर काही वेळाने आणा आणि ते प्लॅस्टिक बॅग उघडून पहा कशात पाणी जास्त साचलेलं आहे. तर कशात साचणार जास्त पाणी,
पाणी साचणार जी लिफी प्लांट्सची जी बॅग होती त्या बॅगमध्ये. आता याचं कारण काय मी सांगू तुम्हाला. याचं कारण काय तर बघा, हे झालं कॅक्टसचं झाड. ठीक आहे. आता कॅक्टसच्या झाडाला पानं आहेत का नाही आहेत? पानं नाही आहेत. ठीक आहे. आता बघा, एक हे पानाचं मी स्ट्रक्चर घेतो. हे पान आहे. ठीक आहे. झाडाचं पान आहे. तर या पानात काय असते, एक एकदम मायक्रोस्कोपिक होल्स असतात, जे आपल्या शरीरात पण आहेत, ज्या होल्स ज्यातून आपल्याला घाम येतो. ठीक आहे. तर तसेच या झाडाच्या पानावर पण जे एकदम बारीक बारीक छिद्र असतात, हे छिद्र याला काय म्हणतात, स्टोमॅटा. तर या स्टोमॅटा थ्रू काय होते, स्टोमॅटा तुम्हाला पुढं 8वीत किंवा 9वीत असणार हे स्टोमॅटा. ठीक आहे. स्टोमॅटा, या स्टोमॅटातून काय होते, जे सन आहे, सनमधून जे रेज येत आहे, हे रेज काय करतात, यातलं पाणी ओढतात, या स्टोमॅटामधून पाणी ओढतात. तर ते काय होतं आहे, ट्रान्सपिरेशन होत आहे. आता बघा, पाण्यातून होणारं पाण्यातून होणारं जे सन जे पाणी ओढते वर, जे पाण्याची वाफ वर जाते, त्याला काय म्हणतात, इव्हॅपोरेशन. ठीक आहे. आणि जे झाडातून पाणी ओढत आहे सन, त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. तर ही जे बघा, जर असं लिफी जर झाड असलं, म्हणजे टेरिस्ट्रियल झाड, जे पिंपळाचं झाड, वडाचं झाड, हे काय झाले, टेरिस्ट्रियल झाले हे झाडं. म्हणजे हे कुठं जिथे पाणी जास्त आहे इथे आढळतात. हे जिथे पाणी जास्त आहे तिथे हे झाडं आढळतात. तर या झाडाची काय स्ट्रक्चर, जे पानाचं स्ट्रक्चर आहे, त्यात राहते स्टोमॅटा. स्टोमॅटा नावाच्या छिद्रातून पाणी काय होते, ऊन काय होते, पाणी ओढते ती. तर ते जे इव्हॅपोरेशन आहे, इव्हॅपोरेशन जास्त होते. ठीक आहे. ॲज कम्पॅरिझन विथ कॅक्टस, कारण कॅक्टसमध्ये पानच नाही आहे, पानाचं लाईक स्ट्रक्चरच नाही आहे. तर पानच नाही आहे तर स्टोमॅटाचा प्रश्नच नाही. तर याचं इव्हॅपोरेशन होणार नाही, या झाडांचं होणार नाही, तर कमी प्रमाणात होणार. ठीक आहे. तर आता बघा, या एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, की पाणी कशात जास्त मिळणार तुम्हाला. तर इव्हॅपोरेशन कशाचं जास्त झालेलं आहे, लेफी प्लांट्सचं. त्यामुळं काय झालेलं आहे, लेफी प्लांट्सचं इव्हॅपोरेशन झाल्यामुळे काय झालेलं आहे, पाणी सगळ्यात जास्त कशात मिळणार तुम्हाला, लेफी प्लांट्सच्या पॉटमध्ये जास्त मिळणार. आणि कॅक्टसमध्ये तुम्हाला पाणी मिळणार का, नाही, कारण कॅक्टसचं इव्हॅपोरेशन झालेलं आहे का, नाही, कॅक्टसचं इव्हॅपोरेशन कमी प्रमाणात होते. त्यामुळेच कॅक्टस कुठे आढळतो, डेझर्टमध्ये, कारण डेझर्टमध्ये हाय हीट राहते. हाय हीट राहिल्यामुळे काय होते, तिथे इव्हॅपोरेशन जास्त व्हायला पाहिजे. तर त्या सराउंडिंगमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, म्हणजे जिथे इव्हॅपोरेशन जास्त होते तिथे जर आपण साधं जर टेरेस्ट्रियल प्लांट लावलं, तर ते काय होणार, इझिली मरून जाणार, कारण इव्हॅपोरेशन हाय होत आहे. इव्हॅपोरेशन रेट कसा आहे, हाय आहे. त्यामुळं काय होणार, आधीच पाण्याची कमतरता त्या जागी, आणि पाण्याची कमतरता आणि इव्हॅपोरेशन हाय, म्हणजे काय झालेलं आहे, ही सर्वायवलसाठी कंडिशन बेस्ट नाही आहे टेरेस्ट्रियल प्लांटसाठी. पण कॅक्टससाठी काय आहे, की कॅक्टसमध्ये इथे पाणी स्टोअर होऊ शकते. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कॅक्टसची एक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तिथे काटे आहेत, पण पानं आहेत का, नाही, पानं नाही आहे. त्यामुळं काय झालं, याचं इव्हॅपोरेशन होणार नाही. पाण्यात आपण पहिलेच बघितलं, पाण्यात काय असते, स्टोमॅटा. आता इथे स्टोमॅटाचा प्रश्न आहे का, नाही, कारण कॅक्टसच्या झाडात फक्त काटे आहेत, पानं आहेत का, नाही. तर पानं नसल्यामुळं काय होते, याचं इव्हॅपोरेशन कमी होते. त्यामुळे हा डेझर्ट रिजनमध्ये इझिली सर्वाईव्ह करू शकतो. ठीक आहे. ही त्याला याची कॅरेक्टरिस्टिक, अडॅप्टेशन कॅरेक्टरिस्टिक्स. तर हेच तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देअर लीव्ज आर लाईक स्मॉल निडल्स और हॅव बीन मोडिफाईड इंटू थॉर्न्स. ठीक आहे. आपण बघितलं की जे डेझर्टमधले जे प्लांट्स आहेत ते लीफलेस राहतात. लीफ राहतच नाही त्याला, कारण लीफ जर असले तर काय होणार, इव्हॅपोरेशन हाय होणार. ठीक आहे. इव्हॅपोरेशन हाय राहिल्यामुळे ते सर्वाईव्ह करू शकणार नाही. त्यामुळेच इथे फक्त कॅक्टससारखेच झाडं जगू शकतात, कारण ते लीफलेस आहेत. आणि अडॅप्टेशन म्हणजे ही अडॅप्टेशनच झालं त्याचं. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट दे लॉज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. तेच द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. आता जी ही स्टेम आहे, ही काय करते, वॉटर स्टोअर करते. तुम्ही जर ही बघा, तुमच्या घरी जर कोरफड असणार, कोरफडाचं झाड जर तुम्ही कापून बघितलं, तर त्यातून बघा एक जेल टाईप एक लिक्विड निघते. तर ते फ्लेशी, त्याला म्हणतात फ्लेशीनेस. तर हे फ्लेशी असते, यात खूप प्रमाणात पाणी साठवलेलं असते आणि फूड स्टोअर केलेलं असतं. नंतर स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सन्स ऑफ लिव्स. बघा, आता जनरली जे आपले झाडं आहेत
जे आपल्या आपल्या भागात जे आढळतात झाडं त्यांच्या स्टेम ग्रीन्स असतात का, तर काही प्रमाणात असतात ग्रीन, काही प्रमाणात राखाडी कलरच्या किंवा विटकरी कलरच्या असतात. ठीक आहे, कारण पण कॅक्टसच्या झाडाच्या स्टेम्स हिरव्यागार राहतात, कारण फोटोसिंथेसिस इथे परफॉर्म कोण करत आहे, स्टेम. आणि झाडांमध्ये फोटोसिंथेसिस कोण परफॉर्म करते, तर लीव. आता लीव्ज याला नाही आहे, तर या इथे फोटोसिंथेसिस कोण परफॉर्म करणार, तर स्टेम. ठीक आहे, तर म्हणून हे स्टेम ग्रीन राहते, कारण हे फोटोसिंथेसिस परफॉर्म करत आहे. नंतर देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. ठीक आहे, ज्याचे याचे रूट्स आहेत, याचे रूट्स जे आहेत ते डीप स्प्रेड केलेले राहतात. कशा, इन सर्चिंग वॉटर. जिथपर्यंत पाणी लागत नाही तिथपर्यंत याचे मूळ गेलेले राहतात. ठीक आहे, तर याचे मूळ जे आहेत हे खूप डीप रूटेड राहतात आणि फर्मली रूटेड राहतात. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स टू. एक थिक लेअर राहते. आता थिक लेअर कशासाठी, तर थिक लेअर पण हीटपासून संरक्षण करण्यासाठी राहते. याची जी थिक लेअर आहे, या स्टेमची ही थिक लेअर पण हीटमध्ये इझिली सर्वाईव्ह करण्यासाठी ही थिक लेअर राहते. मेन जे हे जेवढ्या पण ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे या प्लांटमधल्या, तुम्हाला मी शिकवलेलं आहे की काहीचे रूट फर्मली रूटेड राहतात, काहीचे लीव्ज, काही झाडांना लीव्ज राहत नाहीत, काही झाडांना लीव्ज राहतात. तर हे मेनली कशासाठी आहेत, तर सर्वाईव्ह करण्यासाठी. जे सराउंडिंगमधल्या ज्या परिस्थिती आहे, जे सराउंडिंगमधली जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी त्या बॉडीमध्ये हे चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे, त्या म्हणजे बॉडीमध्ये चेंजेस आहेत, प्रत्येक रिजनच्या बॉडीमध्ये चेंजेस आहेत. तर कशासाठी, तर सर्वाईव्ह करण्यासाठी, त्या सराउंडिंगच्या ज्या परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी हे चेंजेस आहेत. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतो आपण, अडॅप्टेशन. ठीक आहे, आपण आता बघितलं अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. आता बघू आपण अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. ठीक आहे, स्नोवी रिजनमध्ये बघा तुम्ही, स्नोवी रिजनमध्ये जनरली असे झाडं दिसतात तुम्हाला. क्रिसमस ट्री म्हणतो आपण याला. क्रिसमस ट्री बघा, हा क्रिसमस जो सण आहे हा जनरली युरोपियन किंवा वेस्टर्न साईड्स आहे. ठीक आहे, वेस्टर्न साईड्स आहे, कारण वेस्टर्न साईडमध्ये अशा प्रकारचे झाडं आढळतात, यालाच क्रिसमस ट्री म्हणतात. तुम्हाला मी बघा एक पिक्चर दाखवतो की नेमकेचे लीव्ज कसे असतात क्रिसमस ट्रीचे आणि याचं कारण काय. हे बघा, हे क्रिसमस ट्री आहेत. ठीक आहे, या देवदार पाईन ट्रीज म्हणतात त्याला. तर यावर काय होते, जे ॲक्युमुलेशन ऑफ आईस आहे, जो स्नो आहे, ॲक्युमुलेशन ऑफ स्नो, तो इथे जास्त वेळ राहत नाही. जर असं जर झाड असलं तर इथे काय होणार, झाडावर बर्फ साचणार. बर्फ साचल्यामुळे काय होणार, जास्त प्रमाणात पाणी भेटणार. जास्त प्रमाणात पाणी भेटल्यामुळे काय, सहसा जे झाडं आहेत ते रॉट होतात, सडतात ती झाडं. तर हे झाडं सडू शकतात का, नाही. कारण काय, तर यांची जी अडॅप्टेबिलिटी आहे, त्यांच्या त्या अडॅप्शनमुळे जे स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहे, जे स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे या झाडाची, कशासाठी सर्वाईव्ह करायसाठी, कशी आहे ती कोनिकल आहे. यामुळे काय होणार, जे लीव्ज आहेत त्याचे असे कोनिकल स्प्रेड झालेले, यामुळे काय होणार, जो बर्फ इथे साचलेला आहे तो साचणार नाही आणि तो खाली ॲक्युमुलेट होणार नाही, तो खाली पडणार. ठीक आहे, त्यामुळे काय इझिली सर्वाईव्ह करू शकतात स्नो रिजनमध्ये. ठीक आहे, हे बघा, ह्याचे पानं बघा कसे असतात. हे बघा, अशा प्रकारचे पानं असतात, निडल टाईप. ते काय करतात, इझिली म्हणजे ॲक्युमुलेशन होऊ नाही देत, पाण्याचं म्हणा का स्नोचं म्हणा, ॲक्युमुलेशन होऊ देत नाहीत. ते इझिली त्याला रिपेल करतात आणि खाली हे करतात, खाली पाडतात. ठीक आहे, तर ही झाली त्याची अडॅप्टेशन कॅरेक्टरिस्टिक्स. कशासाठी, तर सर्वायवलसाठी. ठीक आहे, सहसा ते ट्रीज म्हणजे देवदार पाईन ट्रीज हे जनरली जम्मू काश्मीर, सिमला या साईडला आढळतात, अशा प्रकारचे ट्रीज. ठीक आहे, तर ही झाली एक कॅरेक्टरिस्टिक्स माउंटेन रिजनमधली. आता यांनी इथे प्रश्न विचारलेला, कॅन यू टेल इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन. याचं रिझन तेच आहे की प्रिव्हेंट फ्रॉम ॲक्युमुलेशन ऑफ स्नो. ठीक आहे, आपण तेच बघितलं ना. आता कशासाठी स्लोपिंग ब्रांचेस कशासाठी युजफुल आहेत स्नोवी रिजनमध्ये, तर प्रिव्हेंट फ्रॉम ॲक्युमुलेशन ऑफ स्नो. ठीक आहे, तर ही झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता या पॅरेग्राफमध्ये त्यांनी तेच समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कॉनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. ठीक आहे, कॉनिफर्स म्हणतात त्याला, म्हणजे कोनिकल शेपमध्ये त्याचं स्ट्रक्चर असते. तर दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस.
तेच मी तुम्हाला समजून सांगितलं. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन these रिजन्स देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आणि जो बार्क असते, बार्क म्हणजे काय, जी साल असते झाडाची ती कशी राहते, थिक राहते. थिक सालीमुळे काय होते की कोल्डमध्ये तो सर्वाईव्ह करू शकते ते झाड. तर हे झालं अडॅप्टेशन इन स्नोवी प्लांट्स. ठीक आहे, हे झालं अडॅप्टेशन इन स्नोवी प्लांट्स. आता अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजनमध्ये बघा, तुम्ही डिस्कवरी चॅनलवर किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर तुम्ही फॉरेस्ट रिजन्सचे झाडं बघितले असणार. तर फॉरेस्ट रिजनचे झाडं एकसारखे नसतात, ते वेगवेगळ्या प्रकारे वाढलेले असतात. काही झाडांची लेअर, काही झाडांची हाईट इतकी उंच असते, काही झाडांची लेअर इतकी असते. काही मग एक कॅनोपी लेअर म्हणतात. कॅनोपी लेअर म्हणजे दाट झाडं असतात. ती दाट झाडांची एक अशी छत्री टाईप स्ट्रक्चर झालेलं असते, त्यांचं अंब्रेला टाईप स्ट्रक्चर. आणि त्या स्ट्रक्चरमुळे काय होते, खाली अंधार वाटते आपल्याला, म्हणजे डार्क जनरेट करते ते, खाली लाईट येऊ नाही देत. तर त्याला म्हणतात कॅनोपी लेअर. आणि त्या कॅनोपी लेअर खाली पण काही श्रब्स, काही शॉर्ट हायटेड ट्रीजसुद्धा वाढतात. आणि जनरली जी ग्राउंड लेवल आहे, त्या ग्राउंड लेवलवर जी झाडाची पडलेली पानं, जे डिकम्पोज झालेले मटेरियल आहे ती खाली आढळते आपल्याला. कारण खाली गवत उगवू शकत नाही. गवत का बरं उगवणार नाही, कारण सनलाईट जो आहे तो सनलाईट जमिनीपर्यंत पोहोचत आहे का, नाही. कारण काय, तर ही जी कॅनोपी लेअर आहे ही येत आहे आडवी. या कॅनोपी लेअरमुळे काय होत आहे, खालपर्यंत सूर्याची किरण पोचत आहेत का, नाही पोचत आहेत. त्यामुळे इथे ग्रास उगवणार नाही. इथे काय होणार, फक्त डिकम्पोज होणार मटेरियल. जे झाडाचे पानं खाली पडलेले आहेत ते डिकम्पोज होणार. तर ते मटेरियल तुम्हाला खाली दिसणार. तुम्हाला एका फोटोत दाखवतो मी ते खाली कसं राहते. हे बघा खाली तुम्हाला गवत दिसत आहे का, कुठं नाही. हे सगळं डिकम्पोज मटेरियल आहे खाली हे झालेलं. ठीक आहे, हे जंगलातला फोटो आहे हा. हे बघा, ह्या लेअर आहेत वेगवेगळ्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, हे वाचू सुद्धा शकता. तर हे फॉरेस्टमधल्या ट्रीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ते वाढतात. आणि मेनली कशामुळे हे म्हणजे कशामुळे हे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत या झाडांमध्ये, याचं मेन रिझन काय, म्हणजे याचं मेन अडॅप्टेशनचं रिझन काय आहे, तर मेन रिझन आहे सनलाईटची कॉम्पिटिशन. ठीक आहे, म्हणजे ज्या दिशेने यांना सनलाईट मिळतो त्या दिशेने हे वाढतात. तर सनलाईटच्या कॉम्पिटिशनसाठी धडपडण्यासाठी ज्या बॉडीमध्ये जे चेंजेस झालेले आहे, त्या बॉडीमधले चेंजेस जे अडॅप्टेशन म्हणतात त्याला, या बॉडीमधल्या चेंजेसमुळे जे अडॅप्टेशन झालेलं आहे त्यालाच म्हणतात अडॅप्टेशन इन फॉरेस्ट प्लांट्स. ठीक आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे तुम्हाला याचं काही काम नाही, कारण तुमच्या सिलेबसमध्येही दिलेलं नाही आहे लेयर्स वगैरे. तरी तुम्ही एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला हा समजण्यासाठीच तुम्हाला मी तो एक पिक्चर दाखवला होता की तुम्ही फॉरेस्टमध्ये कशी झाडांची वाढ होते आणि कशाप्रकारे अडॅप्टेशन फॉरेस्ट प्लांट्समध्ये कशाप्रकारे अडॅप्टेशन राहते. तर मेन रिझन त्याचं काय, सनलाईट. ठीक आहे, बघा, अ व्हेरायटी ऑफ प्लांट्स, trees, shrubs and herbs are found in forest. These plants compete among themselves for sunlight. Hence, trees grow tall to get sunlight, and climbers and vines grow to a great height with the support of trees. Spring-like tendrils on the stems of some climbers is an example of adaptation. ठीक आहे, तर या पॅरेग्राफमध्ये तेच समजवली त्यांनी की कशाप्रकारे वेगवेगळ्या हाईटचे झाडं इथे सर्वाईव्ह करतात. कशासाठी, तर मेन रिझन त्यांचं तेच राहते, कम्पीट फॉर दी सनलाईट. ठीक आहे, नंतर आता अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. डायव्हर्स टाइप्स ऑफ bushes and grasses are found in grasslands. Fibrous roots of grass prevent soil erosion. Forests in the equatorial region are dense. Animals like tiger, elephants and deer can remain hidden in this grass. However, grasses in cold regions are very short. Animals like rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly areas as well as plants. तर या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय समजवलेलं आहे,
तर ग्रासलँड म्हणजे सहसा ग्रासलँडमध्ये मोठे मोठे झाडं आढळत नाहीत. ठीक आहे. ग्रासलँड म्हणजे एक मोकळं मैदान आणि त्या मोकळ्या मैदानावर उगवलेले ग्रास. तर ग्रास क्वचित ग्रास हायटेड असू शकते. तर जे मेनली जे ग्रासलँड आहेत त्यामध्ये जिराफच्या उंची एवढीसुद्धा ग्रास राहते. ठीक आहे. तर मेनली ग्रासलँडमध्ये ग्रासच राहते आणि त्या ग्रासचं अडॅप्टेशन काय, तर अडॅप्टेशनचं कारण पण ग्रासलँडमध्ये सुद्धा अडॅप्टेशनचं कारण सनलाईटच आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे याचे जे फायब्रस रूट राहतात, या रूट्समुळे काय होते, सॉईलचं इरोजन प्रिव्हेंट होते, म्हणजे सॉईलचं इरोजन होत नाही. नंतर या ग्रासलँडमध्ये राहणाऱ्या प्राणीसुद्धा म्हणजे त्या ग्रासलँडवर अवलंबून आहेत. तर ते वेगवेगळे प्राणी, म्हणजे जे प्राणी फॉरेस्ट रिजनमध्ये आढळत नाहीत ते ग्रासलँडमध्ये आढळतात, किंवा काही काही पर्टिक्युलर प्राणी आहेत जे फक्त ग्रासलँडमध्येच आढळतात. तर हे सुद्धा याचं कारणसुद्धा अडॅप्टेशनच आहे. ठीक आहे. तर बघा, अडॅप्टेशन इन ग्रासलँडसुद्धा आपलं झालेलं आहे. नंतर इथे त्यांनी ऑब्झर्व अँड डिस्कस एक विचारलेलं तुम्हाला, ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन इन पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर ह्याकिन्थ, ॲलो, ॲकिया, कॅरट, ओनियन, बिटर गोड, ग्रेप, वाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. अच्छा, म्हणजे यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे की ऑब्झर्व करा तुम्ही त्याचं अडॅप्टेशन. तुम्ही आलू बघा, आलूचे रूट्स बघा, आलूच्या झाडाचं स्ट्रक्चर बघा, ॲलो बघा, ॲलोवेरा बघा, म्हणजे कोरफडाच्या झाडाचं स्ट्रक्चर बघा, कॅरट बघा, कॅरटचे रूट्स वगैरे कशा प्रकारचे, हे सगळं तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा आणि त्याचं अडॅप्टेशन डिसाईड करा की कसं काय याचं अडॅप्टेशन कशामुळे असं झालं असणार. ठीक आहे. तर हे तुमची स्वतःची एक हे आहे, वर्क आहे, तुमचं स्वतःचं वर्क आहे. ठीक आहे. तर इथे तुमचा अडॅप्टेशन इन प्लांट्सचा स्ट्रक्चरल अडॅप्टेशन संपलेला आहे. आता तुम्हाला त्यांनी एक टॉपिक दिलेला आहे, बिहेवियरल अडॅप्टेशन, म्हणजे अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे बघा, आता हे जे आहे हे बिहेवियरल अडॅप्टेशन आहे. ठीक आहे. म्हणजे फूड हॅबिच्युअल अडॅप्टेशन आहे. यात काय झालेलं आहे, यात त्या झाडाच्या हॅबिटवरून ते अडॅप्टेशन डिसाईड केलेलं आहे. म्हणजे बघा, तर फूडसाठी, ठीक आहे, काही प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यांना म्हणतात ऑटोट्रॉफिक प्लांट्स, जे स्वतः फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात आणि स्वतः त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. काही प्लांट्स असतात पॅरासिटिक, काही प्लांट्स पॅरासिटिक असतात. ठीक आहे. पॅरासिटिक म्हणजे जे दुसऱ्या प्लांटवर अवलंबून असतात अन्नासाठी, त्याला म्हणतात पॅरासिटिक प्लांट. तर त्यामध्ये बघा, जनरली डेवडर कॅस्कटा आढळते, डॉडर कॅस्कटा. ठीक आहे. डॉडर कॅस्कटा हे कोणतं झाड आहे, तर हे आहे पॅरासिटिक प्लांट. पॅरासिटिक प्लांट म्हणजे जनरली ते दुसऱ्यावर अवलंबून असते. आणि ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हाऊएव्हर इट हॅज हॉस्टोरियल सकिंग रूट्स फॉर ॲब्झॉर्विंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. हे बघा, या फोटोमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, जे हे पॅरासिटिक प्लांट आहे बघा, हे पिवळा वायर टाईप स्ट्रक्चर आहे याचं. हे लीफलेस आहे कारण फोटोसिंथेसिस प्रोसेसही परफॉर्म करत नाही. हे काय करते, एक हॉस्टोरियल सकिंग रूट आहे याला. तर हे काय करते, या होस्ट प्लांट जे आहे या प्लांटमधून फूड जे आहे ते सक करते. ठीक आहे. नंतर काही जे झाडं असतात ते अशा सॉईलमध्ये सर्वाईव्ह करत असतात ज्या सॉईलमध्ये नायट्रोजन कमी प्रमाणात आहे. आता नायट्रोजन जे आहे हे गरजेचं आहे ग्रोथसाठी, पण नायट्रोजन ज्या सॉईलमधून नायट्रोजन भेटत नाही आहे त्या झाडाला, तर ते झाड नायट्रोजन कशातून घेते, तर ते झाड नायट्रोजन इन्सेक्ट्सपासून घेते. त्याला म्हणतात इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. ठीक आहे. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स जनरली हे प्लांट्स इन्सेक्टवर डिपेंड्स असतात. इन्सेक्ट थ्रू ते नायट्रोजन न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करतात. ठीक आहे. या प्लांटमध्ये बघा, व्हेनस फ्लाय ट्रॅप येते, व्हेनस फ्लाय ट्रॅप. ठीक आहे. हे जे दिसत आहे तुम्हाला, तर ड्रॉसेरा,
पिचर प्लांट, बघा कीटक खाते ती पिचर प्लांट हे झाड. तर हे कशासाठी, तर नायट्रोजनसाठी. नायट्रोजनची मात्रा कमी असते सॉईलमध्ये, तर ते काय करते, ते त्याची एक हॅबिट बनून जाते, ते कीटकांमधून घेते नायट्रोजन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे हॅबिच्युअल अडॅप्टेशन आहे, आपण इथे आता हा पार्ट संपवणार आहोत, कारण इथे हे सगळं झालेलं आहे. तर आपण एक वेळा परत व्हिडिओ बंद करायच्या आधी आपण परत रिकॉल करणार आहोत की आपण काय काय शिकलो. तर बघा, आपण अडॅप्टेशन इन प्लांट शिकलो. अडॅप्टेशन इन प्लांट्समध्ये आपण काय शिकलो, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांटमध्ये आपण काय शिकलो, तर अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांटमध्ये त्याचे स्टेम स्ट्रक्चर, त्याचं रिबन लाईक त्याच्या प्लांटचं स्ट्रक्चर कशासाठी, वॉटरच्या ओशन करंटसोबत विथस्टँड करायसाठी. नंतर फ्लोटिंग नेचर त्याचं, त्याची वॅक्सी लेअर, जे लीफची वॅक्सी लेअर आहे ती कशासाठी, तर पाण्याला इझिली रिपेल करू शकली पाहिजे. स्टेममध्ये जे पेटिओल्स आहेत आणि जे पोकळपणा आहे स्टेमचा तो कशासाठी, फ्लोटिंगसाठी. नंतर अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट शिकलो. अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांटमध्ये काय, लिफलेस असते. लिफलेस कशासाठी, तर ट्रान्सपिरेशन कमी झालं पाहिजे, इव्हॉपरेशन कमी झालं पाहिजे, त्यासाठी लिफलेस स्ट्रक्चर असते त्या झाडाचं. आणि म्हणून ते स्टेम थ्रू फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करते, म्हणून त्या स्टेमचा कलर ग्रीन राहतो. अंदर खूप प्रमाणात पाणी आणि फूड स्टोअर केलेलं राहते, म्हणून अंदरचं जे मटेरियल आहे ते फ्लेशी असते, काटे असतात. ठीक आहे. रूट जे असतात ते डीपली रूटेड असतात इन सर्च ऑफ वॉटर. हे झालं अडॅप्टेशन इन डेझर्ट. नंतर अडॅप्टेशन इन स्नोवी रिजनमधलं आपण पाहिलं, कोनिफेरस ट्रीज असतात. कशामुळे, तर प्रिव्हेंट फ्रॉम ॲक्युमुलेशन ऑफ स्नो. जो स्नोचं ॲक्युमुलेशन आहे ते जास्त झालं नाही पाहिजे, त्यामुळं कोनिफेरस ट्रीज असतात. नंतर जी बार्क असते त्या ट्रीची ती थिक असते, कशासाठी, तर कोल्डमध्ये विथस्टँड केलं पाहिजे त्या झाडाने, म्हणून. नंतर फॉरेस्ट रिजनमधले अडॅप्टेशन. फॉरेस्ट रिजनमध्ये अडॅप्टेशन नेमके कशावर अवलंबून असतात, तर सनलाईटच्या कॉम्पिटिशनमुळे ते त्या प्रकारे वाढत असतात. नंतर अडॅप्टेशन इन ग्रासलँड हे सुद्धा आपण बघितलं. नंतर आपण त्यांचं हॅबिच्युअल अडॅप्टेशन बघितलं. ठीक आहे. हॅबिच्युअल अडॅप्टेशनमध्ये जे आलं, हे फूडसाठी, इंडायजेशन ऑफ फूडसाठी जे आलं त्याला ऑटोट्रॉफिक प्लांट्स, म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करा. नंतर पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात अन्नासाठी. नंतर आपण बघितले इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, जे इन्सेक्टवर डिपेंड असतात अन्नासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अडॅप्टेशन इन प्लांट्स इथेच संपवत आहोत. मिळूया पुढच्या पार्टमध्ये आपण अडॅप्टेशन इन ॲनिमल्स बघणार आहोत. ठीक आहे. तर थँक्यू.